सामान्य माणसाच्या असामान्य कारकिर्दीचा झिरो टू हीरो प्रवास. नमस्कार, मी CA रवींद्र ढवळे, ॲग्रो अँड फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट. आज आपण झिरो टू हीरो या भागामध्ये आपल्या पाहुण्यांना भेटणार आहोत की ज्यांनी एक राईस व्यवसायात झिरोपासून चालू केली आणि आपल्यासाठी आज ते हिरो झालेत, त्यांच्या स्वतःसाठी ते हिरो झालेत. तर त्यांच्यासोबत चर्चा करताना आपण त्यांनी सुरुवात कुठून केली, सुरुवात करताना त्यांना अडचणी काय आल्या, त्या अडचणींवरती मात काय केली, त्याचबरोबर प्रोजेक्ट उभा करताना त्यांनी अभ्यास काय केला, मार्केटचा अभ्यास काय केला, त्याचबरोबर बँक लोन कसं मिळवलं, सबसिडीज जे गव्हर्नमेंटचे अनुदान आहेत, शासकीय अनुदान ते कसे मिळवले, कोणते कोणते अनुदान त्या राईस मिलसाठी प्राप्त केले, याबद्दल आज आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या झिरो टू हीरो या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण साखरा गावात आलो आहे, तुमच्या फॅक्टरीमध्ये आलो आहे आपण. तर ही जी वास्तू दिसते आम्हाला, ही जी तुमची मिल दिसते, राईस मिल दिसते, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसते, तर ह्या मोठ्या प्रमाणात होण्यापाठीमागचा प्रवास की तुम्ही कोणत्या लेवलपासून प्रवास सुरू केला आणि तो प्रवास इथपर्यंत कसा आला आणि तो किती वर्षाचा प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये येणाऱ्या तुम्हाला अडचणी वगैरे, आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर प्रेक्षकांना मला पण एक उत्सुकता आहे जाणून घ्यायची की जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजला होतात तेव्हा तुम्ही चालू करण्याचा निर्णय हा तुमच्या डोक्यात कुठून आला की आपण ह्या व्यवसायात आलो पाहिजे किंवा आपण ही मिल चालू केली पाहिजे, तर ते तुमच्या डोक्यात कसं आलं? ॲक्च्युली हा सगळा जो व्यवसाय आहे हा आमचा फॅमिली बिझनेसच आहे. म्हणजे पूर्वी आजोबांच्या काळात 74ला गावाकडे एक छोटी हलर वगैरे जो प्रकार असतो की नॉर्मली पॅडी आणणे, ते डब्याने त्यात ओतणे आणि प्रोसेस करून त्यातून तांदूळ काढणे. म्हणजे त्यातून हार्डली 1 तासाभराला 10-1 पोती प्रोसेस व्हायची आणि तो जो सीझन होता शेतकऱ्यांचा तो कंटिन्यू चालायचा, म्हणजे 4-6 महिने वगैरे चालायचा. आणि मग स्टेप बाय स्टेप लक्षात आलं की आता ॲडव्हान्समध्ये आणखी बदल व्हायला लागलात. मग थोडंसं वडिलांनी 96मध्ये 1 टन कॅपॅसिटीची एक मिल टाकली जी थोडीशी ऑटोमॅटिक होती. मग त्याच्यामध्ये पॅडी टाकणे आणि डायरेक्टली राईस काढणे, म्हणजे जे आत्ता आहे त्याचमध्ये थोडक्यात ती मिल चालायची. मॉडर्नायझेशन त्यांनी वापरले. 96ला त्यांनी थोडंसं मॉडर्नायझेशन वापरलं. मग त्यानंतर 2005-10 पर्यंत तो बिझनेस थोडा डाऊन व्हायला लागला, कारण काय मशीन्स ओल्ड होत्या सगळ्या आणि मालामध्ये जी क्वालिटीत बदल झाला पाहिजे तो काय त्यामधून होत नव्हता. त्यावेळी तुम्ही कोणत्या व्यवसायात होता? तो व्यवसाय वडिलांचा होता? त्यावेळेस मी IT मध्ये काम करत होतो. स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती आणि तुमच्या स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी होती. तुम्ही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ॲज अ ओनर म्हणून काम करत होतो. आणि त्यानंतर वडिलांनी थोडीशी चर्चा केली माझ्याबरोबर की यार आपण हा बिझनेस बंद होतोय, थोडं पण यात अपग्रेड काय करू शकतो का. मग थोडंसं मी त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला की आपण स्टेप बाय स्टेप अजून कुठल्या मशीन्स लागतील, काय करावं लागेल, किंवा मार्केटमध्ये जो माल जातो तो माल कुठल्या कॅटेगरीचा आहे, कुठल्या क्वालिटीचा आहे. मी थोडं क्वालिटी फोकस केलं. आणि 2019ला तुम्ही सहकार्य करून आपण पहिल्यांदा सुरुवात केली. 2019ला म्हणजे रिअल फॅक्ट ही आहे की 2019ला तुम्ही जेव्हा ह्या बिझनेसमध्ये आलात तेव्हा तुमच्या वडिलांनी जी 96ला मिल चालू केली होती तीच तुम्ही मोडक्या तोडक्या पद्धतीने चालवत होतो. म्हणजे त्यावेळी तुमच्या मिलची कॅपॅसिटी नियर अबाव 2 ते 3 टन पर डेची होती. थोडक्यात 10 टनापर्यंत मॅक्झिमम 10 टन त्यावेळी पर डेची कॅपॅसिटी होती. 2019ला तुम्ही या व्यवसायात आलात. तुमचा सॉफ्टवेअर तुम्ही जे होतं तुमची कंपनी, सॉफ्टवेअर कंपनी, तिच्यामधून तुम्ही स्विच करून या उद्योग व्यवसायात आला की स्वतःचं काहीतरी उभं करायचं या अपेक्षेने आलात तुम्ही. त्यावेळी तुम्ही जो प्रोजेक्ट मार्केटमध्ये रिसर्च केला, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही तो प्रोजेक्ट मार्केटमध्ये रिसर्च केला, त्यावेळी तुमच्या प्रोजेक्टची कॉस्ट माझ्या मते काहीतरी 30-40 लाख रुपये तुम्ही डोक्यात ठेवली होती. जेव्हा मार्केटमध्ये रिसर्च केला तेव्हा ती कितीपर्यंत गेली होती आपली? आपण त्यावेळेस म्हणजे मार्केटमध्ये मशीन्स आणि नॉर्मल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर 50 लाखामध्ये या सगळ्या गोष्टी रेडी होत होत्या. पण ज्यावेळेस ऍक्च्युली सुरुवात केली आणि ही जागा जी होती ही वडलोपारची जागा होती, बाय गिफ्टेड मला मिळालेली. आणि त्यावेळेस आपल्याकडं ही यंत्रणा नव्हती की ही ॲग्रिकल्चर लँड होती, मॉर्गेज द्यायला काय नाहीये, बँक लोन कुठल्या बेसवर देणार, काय करणार. मग थोडंसं जरा प्लॅनिंग करून पुढचा रस्ता विकत घेतला आपण आणि ही जागा पूर्ण इंडस्ट्रियल येणे केली. ही पहिल्यांदा इंडस्ट्रियल येणे केली जागा.
मग इंडस्ट्रियल एन ए केल्यानंतर ह्याच्यावर आपण ते बँकेला मॉर्गेज करून पहिलं आपण लोन जे उचललं ते 1 CR आसपासचं आपल्याला सर बँकेकडून त्या मिळालं. इंडस्ट्रियल एन मध्ये खूप जणांना प्रॉब्लेम येतात, हा. तर तुम्ही ते कसं टॅकल केलं की तुम्ही ऐकलं असेल की इंडस्ट्रियल एनला वर्षही जातं, हो हो हो. तर ती प्रोसेस कशी केली तुम्ही किंवा त्याच्यासाठी किती पळापळ केली? याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच तुम्हाला 8-10 प्रकारचे NOC घ्यावे लागतात. PWD असू द्या, MSCB असू द्या, त्या तुम्ही स्वतः केल्या? हा, त्या स्वतः ह्या सगळ्यांकडून आपल्याला NOC जमा करावं लागतात. त्यानंतर त्या जागेच्या मोजणीला कशा करावा लागतो, तुम्हाला अप्रोच रस्ता. अच्छा, म्हणजे हे बँक लोन होण्याच्या पूर्वी? हा, पूर्वी हे आपल्याला एनए करताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग ही एनए प्रोसेस ऑलमोस्ट 6-1 महिने यामध्ये वेळ गेला पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करता. मग एनए झाल्यानंतर मग ह्याच्यावर आपण एक बेसिक स्ट्रक्चर उभं केलं होतं. म्हणजे पूर्वीची मिल ही फक्त पूर्वीची जी छोटी मिल होती आपली 3000 स्क्वेअर फीट मध्ये ती अगदी 3000 स्क्वेअर फीट नॉर्मल मध्ये होती. आणि मग त्यात आपण पहिल्यांदा सुरुवात केली, जे आपल्याला बँक ऑफ बडोदाने पहिलं फायनान्स केलं आपल्याला, ते तुम्हीच मिळवून दिलं आम्हाला. आणि त्याच्यातून आपण पहिल्यांदा तो प्लॅन चालू केला. आणि तो प्लॅन चालू करायचा उद्देश हा होता की आमच्या एरियामध्ये जो आहे हा जो भोर वेल्ला मुळशी हा जो पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये इंद्रायणी हा फेमस इकडचा आहे. अच्छा. मग इंद्रायणी आपण काय करायचो की शेतकऱ्यांचा माल इथं प्रोसेसला यायचा, त्यात आपण आपल्याकडे शेतकऱ्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही मिल टाकल्यानंतर ना? हा, ही मिल टाकल्यानंतर. त्याच्या अगोदर तुम्ही बँक प्रोसेस मध्ये गेलात? हो. तो जेव्हा छोटा प्रोजेक्ट होता त्यावेळी एक तुमच्या डोक्यात आला असेल, आज जे तरुण उद्योजक आहेत ते उद्योजक व्यवसायामध्ये येतात की उद्योगाला सबसिडी येते, मग आपण सबसिडी घेऊन प्रोजेक्ट करू, असं कुठंतरी तुमच्या डोक्यात आलं का? तुम्ही तो ऍज अ बोनस ट्रीट केलं की पहिल्यांदा हा विचारच केला नाही की आपण प्रोजेक्ट करताना की सबसिडी आपल्याला मिळेल आणि त्याचा बेनिफिट आपण घेऊ आणि तो उद्या म्हणजे आपल्या EMI मध्ये कमी होईल किंवा लोन कमी होईल, हा विचार डोक्यात घेऊन केलेला. प्युअरली तुम्ही पहिला बिझनेस प्लॅन केला, स्टेप बाय स्टेप तुम्ही एनए केलं पहिल्यांदा, नंतर बँक प्रोसेस मध्ये गेलात, बँक तुम्ही सँक्शन केली पहिल्यांदा. बँक सँक्शन करताना एक तुम्हाला काही अडचणी अशी वाटली की खूप दिवस गेले किंवा तुम्ही कुठेतरी चुकलात मग त्याच्यामुळे बँक प्रोसेसमध्ये खूप वेळ लागला, असं काय होतं ना? बऱ्याचपैकी काय होतं की आमच्या हे एरियामध्ये सुद्धा काही बँका होत्या, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, जी इकडे जास्त बँक नाहीत. तर बेसिकली बँक ऑफ महाराष्ट्राचा आपण अप्रोच झालो होतो, त्यांच्याकडे प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवले, त्यांच्या आयडिया दिली, त्यांच्या व्हिजिट झाल्या, त्यांनी थोडासा वेळ घेतला पण त्यांच्याकडून मे बी तेवढं सहकार्य नाही मिळालं मला. नंतर मग पुण्यामध्ये काही आपण 2-3 बँकेंना भेटलो, त्यांना त्या सगळ्या आयडिया दिल्या की बाबा हा प्रोजेक्ट करायचा आहे, काय करायचा आहे, पण तेवढाही स्कोप तिकडून नाही आला. त्यानंतर थोडंसं जर प्लॅन झालं की नाही आता एक आपल्याला प्रॉपरली कन्सल्टन्सी गरज आहे, आपण इंडिव्हिज्युअल लेवलला ते काही करू शकत नाही. अच्छा, भेटू शकत नाही की आपण कन्सल्टंट घेतला पाहिजे, याच्यामधला तज्ञ आहे. हा, मग त्यानंतर तुमचीच भेट झाली मला त्यावेळेस आणि तुम्ही पूर्णपणे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आणि ज्या काय गरजेच्या गोष्टी असतात जे बँकेला इम्पॉर्टन्स आहेत त्या तुम्ही बनवल्या. थोडक्यात एक तज्ञ जे आहेत त्याच्यामधले त्यांनी त्यांचं काम केलं, मग तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही ती लावून धरली गोष्ट. आज आपल्याकडे आपण पाहतो उद्योजक नवीन उतरतो, एका बँकेत जातो, ते बँक नाही म्हटले की प्रकल्प सोडून देतो. बऱ्यापैकी अडचण काय येते की तुम्ही पहिल्यांदा व्यवसाय चालू करता, तुमचं बँकिंग तेवढं स्ट्रॉंग नसतं आणि बँक काय करते की तुमचं प्रिव्हियस एक्सपिरियन्स काय. मग तो करताना तुम्ही आपण जी बँक समजा तुमच्या प्रकल्पासाठी पहिली बँक ऑफ बरोदा मे बी फायनल केली आपण, मग त्या मॅनेजरला तुम्ही असं काय सांगितलं की तुम्ही काय त्याच्याकडे बिझनेस प्लॅन घेऊन गेलात, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, त्या गोष्टी कशा समजून सांगितल्या? बेसिकली काय मी त्यांना जे पहिल्यांदा मी सांगितलं की हा माझा सिजनेबल बिझनेस आहे, म्हणजे वर्षातून मी 3 महिने चालवता, तर 3 महिन्यात तुम्हाला इन्कम काय होणार, तुम्ही जे 1 कोटीचं लोन उचलताय ते लोन तुम्ही कव्हर कसं करणार, तुम्हाला EMI कसे पे होणार. तुम्ही त्यांना बऱ्यापैकी आयडिया दिली की हा जो आमचा एरिया जो आहे यातून प्रत्येक गावात किती पॅडी होते, त्याचं उत्पादन किती होतं, मग ह्या सगळ्यांची लिस्ट काढली की आपण किती गावं कॅप्चर करू शकतो, किती रॉ मटेरियल आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतं याची आयडिया तुम्ही पाहिली. मग किती झाल्यानंतर आपण त्यातून राईस किती होणार, बाय प्रोडक्ट किती होणार, तो सेल केल्यानंतर बेनिफिट किती होणार, हे मग बँकेला मी पटवून दिलं. त्याच्यामध्ये मशिनरीचं सिलेक्शन पण तुम्ही जो रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल होणार आहे, जो इझिली रॉ मटेरियल अवेलेबल होतोय त्याच्यावरती मशिनरीची कॅपॅसिटी तुम्ही फाइंड आउट केली, त्याचे कोटेशन्स मागवले, सगळं एका कागदावरती उतरून घेतलं, सेल्फ अनालिसिस केलं तुम्ही आणि मग बँकेकडे गेलात. तेव्हा पहिल्यांदा बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला नाही म्हटली, सातत्याने तुम्ही ते एक बँक झाली की दुसरी तिसरी असे 4-5 बँका हे केलात, तुम्ही सातत्य ठेवलं त्या प्रोसेसमध्ये. बँक लोन सँक्शन करून सुरुवातीचा जो आहे तो छोटा प्रोजेक्ट होता आपला, तो प्रोजेक्ट आपण बँकेला किती कोटीचा सादर केला होता? आपण पहिला जो प्रोजेक्ट सादर केला होता तो 1.25 कोटीचा होता. आणि त्याच्यामध्ये लोन किती घेतलं होतं? लोन आपण 80 लाख लोन घेतलं होतं आणि 20 लाख पहिल्यांदा आपल्याला सीसी दिली होती त्यांनी. याच्यामध्ये सर आपण बँकेकडून प्रोजेक्ट घेऊन उभा केला, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची पण काही मदत झाली तुम्हाला?
पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेस तर गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये आपण आलोच नव्हतो. म्हणजे पहिल्यांदा आपण बिझनेस उभा करायचा ह्या उद्देशानेच केलं, ॲज अ बोनस ट्रीट केलं होतं. पण पहिल्या प्रकल्पाला आपल्याला सबसिडी जे गव्हर्नमेंट कडून अनुदान भेटतं प्रकल्पासाठी, त्यासाठी आपल्याला अनुदान भेटलं असेल का? हो, भेटलं ना. पहिल्यांदा आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये मे बी 35% अनुदान तुम्हीच काढून दिलेलं आहे. म्हणजे 1 कोटीच्या अगेन्स्टमध्ये 32 लाख आपल्याला 32.75च्या आसपास आपल्याला सबसिडी आलेली आहे. सबसिडी आलेली आहे, त्यांनी तुम्हाला चांगली मदत झाली. थोडा हप्ता पण कमी झाला तुमचा, हे झालं. मग तो बिझनेस तुम्ही किती वर्ष पुढे रन केला? लोकल सीझन मी नेक्स्ट पुढचे 2 वर्ष केला. म्हणजे 19ला सुरुवात केली, 20ला पहिला सीझन मला मिळाला की जो लोकल शेतकऱ्यांवर आपण काम केलं. 20ला झाल्यानंतर 1 वर्ष स्टडीमध्ये गेला आपला. परत 21चं 1 वर्ष जे आहे त्यात आपण परत वर्षातून 3 महिने चालवले, परत 9 महिने मिळून आपली बंदच असायची. आता तुम्ही 19ला चालू केलं, आपण त्या 19-20 म्हटलं की तो कोविड पिरियड येतो. तर भरपूर उद्योग आपण पाहतो की कोविड मध्ये भरपूर उद्योग कोलॅप्स झाले. राईट. तर त्या कोविड मधल्या पिरियड मध्ये तुम्ही कसं मात केलं? बेसिक काय होतं की या कोविड मध्ये शेवटी अन्नधान्य जे आहे आपले आपण प्रोसेस करतोय अन्नावरती करत होतो. त्यामुळे मला इथं जे काही तहसीलदार असतील किंवा बाकीचे लोक असतील त्यांनी आपल्याला परमिशन दिल्या तेवढ्या. अच्छा, म्हणजे फूड रिलेटेड असल्यामुळे त्यांनी तुम्हाला परमिशन दिल्या. त्यानंतर जे काही शेतकरी येतील, पण त्या शेतकऱ्यांच्या मनात एक भावना होती की आपण बघत होतो सामान्य नागरिक घराच्या बाहेर निघत नव्हता. त्या पिरियड मध्ये तुम्ही ते कसं टॅकल केलं? शेतकऱ्यांकडे तुम्ही कसं, म्हणजे गाड्या पाठवल्या का तुम्ही वैयक्तिक जाऊन केलेलं होतं की त्याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्टला आपल्याकडे होत्या इथं, म्हणजे 20-25 गाड्या आपण आपल्याकडे त्या लोकल हायर केलेल्या होत्या. त्या आपण शेतकऱ्यांच्या ज्या जागेवर त्यांनी पॅडी ठेवलेली आहे तिथपर्यंत आपण त्यांच्याकडे पाठवतो. तिथून त्या माल लोड करून आपण घेऊन येतो. इथं आल्यानंतर आपण खाली आपण आपल्या पद्धतीनं करून घेतो. फक्त शेतकऱ्यांना त्यावेळेस आपण एक सिस्टीम ठेवली होती की एक सिक्वेन्स वाईज त्यांना डिस्टन्स मध्ये ठेवले होते आजूबाजूला. ज्यांची प्रोसेस आहे त्यांनी समोर येऊन थांबायचं आणि त्यांनी लाईव्ह प्रोसेस त्यांचा जो आहे. मी ती एक गोष्ट ऐकली होती की तुम्ही स्वतः, आता ती थोड्याशा मोठ्या लेवलला गेल्यावर तुम्ही गाड्या वगैरे केल्या, पण मी ते एक ऐकलं होतं की तुम्ही 1 टन 2 टन स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन, कारण आपल्याकडे शेतकरी एक असा आहे तर तो विश्वास सहजासहजी लवकर कोणावरती टाकत. बरोबर. तो शेतकऱ्यांचा विश्वास, कारण तुमच्याकडे माल दिलाय, इथं माल आलाय, तो कसा संपादन करायचा? बेसिकली काय व्हायचं की शेतकऱ्यांचा जो माल पूर्वी कसं होतं, शेतकरी आणायचे, प्रोसेस करायचे आणि तांदूळ ते स्वतः विकायचे. आणि त्यांना पॅडी कोणतरी विकत घेतय आपल्याकडून ही कॉन्सेप्टच त्यांना माहित नव्हती. बरं त्याचे पैसे आपल्याला कधी मिळणार, काय मिळणार? बरं हा बिझनेस मी चालू केला त्यावेळेस अगदी छोटा होता. बरं त्यांची जी काही किंमत व्हायची, सपोज 50,000 होईल, लाख रुपये होतील शेतकऱ्यांचे, बाबा आपले पैसे आपल्याला मिळतील का ह्याची गॅरंटी त्यांना नव्हती. आणि माझे जे काही फंड्स होते ते सगळे या व्यवसायात अडकून बसले होते. आणि फंडिंग पुढे जास्त नाहीये किंवा परचेस करण्यासाठी आपल्याजवळ पैसे नाहीये किंवा शेतकऱ्यांना तुम्ही असं काही सांगितलं की 8 दिवसात मी पैसे देतो, तुम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटलात? हो. मग इकडे जवळपासची जे गावं असतात जे आपल्या ओळखीतून जे काही शेतकरी होते, मग त्यांना थोडं कन्व्हिन्स केले. पहिल्या वर्षी त्यांना कन्व्हिन्स करून अगदी 500-500 किलो पर्यंत त्यांच्याकडून तुम्ही माल जमा केला. म्हणजे तुम्ही ते रॉ मटेरियलचा जो तुम्हाला फॅक्टरीला लागत होता, सपोज एक मोठा रॉ मटेरियल लागत होता, तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता छोट्याकडे लक्ष दिलं आणि तो छोटा रॉ मटेरियल एकत्र करून जी तुम्हाला कॅपॅसिटी पाहिजे होती, जी रिक्वायरमेंट होती, ती तुम्ही फुलफिल केली थोडक्यात. आणि त्याच्यानंतर तुम्ही 1-2 वर्ष सातत्याने तुमचा छोटी मिल होती आपली, ती तुम्ही चालवत राहिलो. मग हे जे मोठं एवढं वास्तू तुम्ही आज तयार केलं, माझ्या मध्ये त्याची कॅपॅसिटी, आजची कॅपॅसिटी किती तुमची? पर आवरची आहे, तासाला 5 टन. तासाला 5 टन पर हवर. म्हणजे जर आपण इफेक्टिव्हली 20 तास जर मिल चालवली तर 100 तास, 100 टन म्हणजे एक वेळ अशी होती की 10 टन पर डेचं प्रोसेसिंग होतं. आज आपण पाहतोय की 100 टन पर डेचं तुम्ही प्रोसेसिंग करताय. म्हणजे हा उद्योग तुम्ही मोठा केला, याच्यामध्ये CR मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली. जेव्हा छोट्यावरतून तुम्हाला मोठ्यात जायचं होतं तेव्हा काय असा मनात विचार आला की आपण एवढी मोठी उडी घेतोय? सुरुवातीला तुम्हाला त्रास झालाच होता येण्याच्या प्रोसिजर मध्ये बँकेच्या, त्यावेळेस तुम्ही 4 बँका हिंडून एक छोटं लोन मिळवलं, गव्हर्नमेंटचं अनुदान मिळवलं. जेव्हा मोठा प्रकल्प केला तुम्ही तेव्हा असं काय याचा अभ्यास कसा केला की याचं हे होईल? असं होतं की 2 वर्ष मी पहिल्यांदा चालवून पाहिले शेतकऱ्यांवर की आपण 3 महिनेच फक्त मिल चालते, मग पुढचे 9 महिने काय करणार आपण? मिल तर बंद राहते, कारण ह्या एरियामध्ये परत पॅडी होत नाही, कारण इकडं पावसाळीच पीक होतं, त्यामुळे वर्षातून एकदाच धान मिळतं येते. आणि 3 महिने मिल चालवलं, 9 महिने मिल बंद राहते. आणि व्यवसाय जर आपल्याला करायचा आहे तर पूर्णपणे वर्षभर चालला पाहिजे, हा प्लॅनिंग माझ्या डोक्यामध्ये होतं. मग मी थोडंसं भारतामध्ये कुठल्या ठिकाणी पॅडी अवेलेबल राहते, म्हणजे बऱ्यापैकी पश्चिम बंगाल जो आहे याच्यामध्ये वर्षातून 3 वेळा उत्पन्न काढलं जातं.
त्यानंतर काही कर्नाटक आहे, युपीचा काही भाग आहे, बाटापाडा वगैरे जे म्हणतो आपण, तिरुपती साईडला तिकडे पण 2 वेळा काढला जातो, तिकडे पण या साईडला मॅक्झिमम 2-2 वेळेस होतात. हो, मग यांच्याकडं रॉ मटेरियल अवेलेबल हे 12 महिने आहे, हे थोडंसं लक्षात आलं माझ्या. आणि आपल्या भागामध्ये तेवढा माल अवेलेबल नसतो. मग थोडा प्लॅन केला की यार आपण बाहेरून एवढा मोठा माल आणायचा तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट खूप जास्त होईल. मग तिथं जर प्रोसेस करणारी लोक आहेत तर ते त्यांना कॉस्टिंग कमी येईल, आणि आपण तिकडून इकडे माल आणायचा तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढणार आहे. तुम्ही पहिला प्रोसेस करून घेतला? प्रोसेस केलं नाही, मग त्याच्यामध्ये थोडं वर्किंग केलं. इथे यांच्याकडे आपण काय यांना रेट मिळतोय मार्केटमध्ये, की बेसिकली माझी गणित बसली की त्यांच्या बाय प्रोडक्टवर, त्या एरियामध्ये जे बाय प्रोडक्ट पडायचे त्यांनी प्रोसेस केल्यानंतर ते बाय प्रोडक्टची किंमत त्यांच्याकडे कमी होती. म्हणजे जसं आपल्याकडे हस्क वगैरे म्हणतो आपण, तो ज्यावेळेस मी विचार केला तर आपल्याकडे हा ऑलमोस्ट 6 रुपयाच्या आसपास वगैरे जातो, आणि तिकडे पाहायला गेला तिकडे अगदी 1 रुपया किंवा 50 पैसे. म्हणजे तुम्ही तो जे फिनिश गुड आहे, त्या फिनिश गुडचा तुम्ही अभ्यास केलाच. हो, पण त्या फिनिश गुड सोबत जे स्क्रॅप निघतंय, की आपण त्याला म्हणतानाच आपण म्हणतो स्क्रॅप आहे, मग तुम्ही जो मोठी उडी घ्यायची तर थोडक्यात ती स्क्रॅपच्या मिळणाऱ्या किमतीमधून तुम्हाला एक हे आली, एक अंदाज असा केला की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा काही जास्त मिल नाहीयेत, मोठ्या नाहीयेत, आणि जो पुणे मार्केट, मुंबई मार्केट ह्यामध्ये येणारा जो माल आहे तो माल हा मॅक्झिमम सगळा बाहेरून येतो. म्हणजे पंजाब, हरियाणा, इंद्रायणी सोडला तर भरपूर माल आपल्याकडे बाहेरूनच येतो. आणि ज्यावेळेस तो बाहेरून राईस का होईना येतो तर त्यालाही ट्रान्सपोर्ट लागणार आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या अँगलनं ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, आणि ते तिकडून माल पाठवणार म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट ऍड करून पाठवणार. बरोबर. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मी विचार केला की यार मग आपण पॅडी तिकडून आणली, रॉ मटेरियल मध्ये आपलं ट्रान्सपोर्ट कॉस्ट कव्हर होती, आणि ज्यावेळेस आपण इथं पुणे आणि मुंबई ह्या मार्केटमध्ये देणार आहोत तर त्या मान्याने माझी ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही कमी येणार आहे. बरोबर. म्हणजे एक समजतंय की तुम्ही छोटा प्रोजेक्ट होता तेव्हा फक्त पुणे मार्केटचा अभ्यास केला, रॉ मटेरियल साठी ह्या 4 तालुक्यांचा अभ्यास केला. जेव्हा तुमच्या डोक्यात आलं की आपल्याला नेक्स्ट लेवलला जायचंय, मोठी मिल टाकायची आहे, तेव्हा मला असं समजलं की रॉ मटेरियलला तुम्ही इतर राज्यांमध्ये गेलात, तिथलचा अभ्यास केला, प्लस पुणे मार्केट सोडून अहमदाबाद मार्केट, गुजरात मार्केट किंवा मुंबई मार्केट, कॅपॅसिटी वाढल्यावरती फिनिश गुड वाढणार तुमचं, त्याचा अभ्यास केला तुम्ही. म्हणजे एकत्रित रॉ मटेरियलचा अभ्यास. त्यातली त्यात एक चांगली गोष्ट मला अशी वाटली की तुम्ही स्क्रॅपचा अभ्यास केला, तिथून जो तुमचं हस्क निघतंय, राईस ब्रँड निघतंय, त्याचा तुम्ही अभ्यास केला, त्याची रेटचा अभ्यास केला, त्याची तफावत काढली, आणि त्याच्यातून जो मिळणारा नफा आहे तो तुमचा ट्रान्सपोर्ट मध्ये जातोय. म्हणजे इथं मिळणारी प्राइस ती सेमच राहते, तो तुम्ही एकदम परफेक्ट अभ्यास केला आणि मोठ्या प्रोजेक्टकडे तुम्ही एक उडी घेतली. तर जो मोठा प्रोजेक्ट केला तो किती कोटीपर्यंत होता आपला? मी हा जो आहे तो 2021 ला लोकल सीझन संपल्यानंतर 22 ला विचार केला की आपण पूर्ण 12 महिने चालेल असं आपल्याला प्लांट उभा करावा लागेल. त्यासाठी काही मशिनरी नवीन घ्यायला लागत होत्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणती मशीन होती नवीन? सगळ्यात इम्पॉर्टंट जी मशीन आहे त्याच्यामध्ये सॉर्टिंग मशीन, राईस सॉर्टिंग होती, कारण तुम्हाला क्वालिटीचा माल द्यायचा, एक्सपोर्टला वगैरे जो लागतो, त्याच्यामध्ये सॉर्टेक्स मशीन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ग्रेडिंग सगळ्यात इम्पॉर्टंट, सायझिंग आहे आणि पॅकेजिंग आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या होत्या. आणि लोकल शेतकऱ्यांचं काम करताना कसं होतं, एक सिंगल व्हाईटनरवर काम चालू व्हायचं की चला एक सिंगल पॉलिश केलं, सिंगल क्वालिटी. जेव्हा तुम्हाला क्वालिटीमध्ये काम करायचंय तर तेव्हा तुम्हाला 2, 3, 4 व्हाईटनर लावावं लागतं. थोडक्यात तुम्ही प्लांट आपला मोठा पण केला, त्यात मॉडर्न टेक्नॉलॉजी पण आणल्या तुम्ही, की अशी मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही अडॉप्ट केल्या की तिथून आपण उद्या जाऊन एक्सपोर्ट पण करू शकतो. अच्छा, मग तो जो आपण प्रोजेक्ट हे केला आपण, त्याची एकत्रित कॉस्ट किती झाली होती? टेंटेटिव्ह मी त्यावेळेस अंदाज घेतला होता की त्याच्यामध्ये 3.5 ते 4 कोटीच्या आसपासचा खर्च येईल असं मी एक बजेट धरून चाललो होतो. 4 कोटीचं प्लॅनिंग केलेलं होतं. मग ती 4 कोटीमध्ये बँकेत काय त्यावेळेस ट्रान्झॅक्शन जास्त झालेले नव्हते आपले, कारण त्यावेळेस ट्रान्झॅक्शन कशा नाही, ते शेतकऱ्यांचंच करायचो ना आपण. त्याच्यामध्ये फक्त बाय प्रोडक्ट आपण सेल करायचो, त्याच्यामध्ये राईस सेल हा नव्हता, त्यामुळे ट्रान्झॅक्शन जास्त व्हायचे. कारण याच्यामध्ये जेवढे बाय प्रोडक्ट पडायचे तेवढंच आपण. मग तो जो नवीन प्रोजेक्ट तुम्ही केला तो परत तुम्हाला बँकेला समजून सांगणं आलं परत बँकेला. हा, पण बँकेला एक होतं की अगोदर छोट्या प्रोजेक्ट मधून त्यांनी 2 वर्ष पाहिलं होतं की एक्सपिरियन्स आलाय किंवा आपला क्लायंट जो आहे तो टाइम टू टाइम EMI पे करतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय होती की लॉकडाऊन जो पिरियड होता त्या पिरियड मध्ये बऱ्याच व्यावसायिकांनी काय केलं की त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी EMI काय केले होते की त्यांनी मुदत वाढून घेतली, 6 महिन्यानंतर भरेल, वर्षाने भरेल. पण आपण तशी त्यांना कधी अट टाकलेली नव्हती. त्या पिरियड मध्ये सुद्धा आपले सगळे EMI हे टाइम टू टाइम त्यांच्याकडे पे होत होते. त्यामुळे त्यात तेवढा थोडासा त्यांना कॉन्फिडन्स पण आला बँकेला की बाबा म्हणजे उद्योग उभा केल्यानंतर तो चालवताना हे करताना एक तुम्ही महत्वाची गोष्ट सांगताय की
EMI बँकेचा EMI आहे, कर्जफेड आहे, ती तुम्ही व्यवस्थित ठेवा. हो, स्वतःची पर्सनल एखादी गोष्ट कमी करा, हा. पण व्यवसायाचे जे हप्ते आहेत, जे कर्ज घेतलंय, ते कर्जाचा परतावा तुम्ही एकदम व्यवस्थित ठेवा. हा, तो time to तुमच्यासाठी time एक प्लस पॉईंट Plus झाला point ठरला. जेव्हा तुम्ही मोठा प्रोजेक्ट केला तेव्हा. आणि हे 2 वर्ष झाल्यानंतर मग आपण 2021 समथिंग मिडलमध्ये मे जूनच्या आसपास आपण नवीन प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. तो तुम्हीच बनवून दिला परत त्यामध्ये. आणि सर मग पहिल्यांदा तुम्हाला गव्हर्नमेंटचं अनुदान आलं होतं, तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टला विचार केला? हो, दुसऱ्या प्रोजेक्टला विचार आला म्हणत की आलाच ना, की आपण पहिल्यांदा आपल्याला अनुदान मिळालेलं आहे व्यवस्थित मध्ये. पण पहिल्या वेळेस कसे तुम्ही डिपेंडंट नव्हते. हा, जसं तुमच्या याच्यातून आलं की मी ते बनवून स्ट्रीट केला होता, मी त्याच्या अनुदानाच्या नादी नाही लागलो, माझ्याकडे प्रोजेक्ट होता, हाच प्रोजेक्ट तुम्ही मोठा केला. मग त्यावेळेस तोच विचार केला की ते जेवढी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण त्याचा विचार करूया म्हणून. आता बेनिफिट तर असं झालं, ही एक पहिली गोष्ट आहे की तुमचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं होतं बँकेत. दुसरी गोष्ट ही होती की तुम्ही सबसिडी म्हणून बँकेत नाही गेला, तुम्ही ऍज अ माझ्याकडे प्रोजेक्ट आहे, माझा अभ्यास झाला आहे, मोठा करायचा आहे मला, म्हणून तुम्ही बँकेत गेला. आणि बँकेने ते मग परत लोन तुम्हाला दिलं, ते मोठं लोन दिलं तुम्हाला. ते त्यावेळेस आपण तो प्रोजेक्ट दाखवताना कमी दाखवला बँकेत, 4 कोटीचा आपण बँकेत तो 1,85,00,000 लाखाच्या आसपास तुम्ही तो 2 कोटीचा म्हणजे आपण अराउंड 2 कोटीचा प्रोजेक्ट दाखवला. मग सर ते 2 कोटी का चुकले? बजेटिंग मध्ये चुकलात का? बजेटिंग मध्ये म्हणण्यापेक्षा अडचण ही होती की बँक तेवढं आपल्याला द्यायला तयार नव्हते. आपलं फायनान्शियल जी ITR वगैरे जे म्हणतो आपण, नाहीतर एक आपल्याकडे एक म्हण आहे की आपण असं जनरली म्हणतो की घर पाहावे बांधून. 10 लाखाचं बजेट आपलं 15 लाखावरती कधी जातं ते समजत नाही. 15 लाख खर्च करून पण आपलं असं असतं की यार ही फ्रेम इथं पाहिजे होती, ही भिंत इथं पाहिजे होती, अपूर्णच राहतं. तोच प्रकार प्रकल्पात होऊ शकतो 100% आपण एक 2 कोटीचं बजेट घेऊन गेलो, 3 कोटी पर्यंत जातं, तरी आपलं असं राहतं की यार आपण ही पॅकेजिंगची नाही. मॉडर्नायझेशन पण असं झालं होता की करायचं तर आहे आपल्याला, एक्सपोर्ट करायचं आहे किंवा कंटिन्यू 12 महिने मिल चालवायची, प्रोजेक्ट कॉस्ट खूप जास्त होती. म्हणजे मी त्यावेळेस विचार केला की 4 कोटी येऊ शकते, पण प्रत्यक्षात ती कॉस्ट 4च्या ऐवजी 6 कोटी गेली. मग ते जे फंडिंग होतं, जे वाढलेलं फंडिंग होतं, ते कसं मॅनेज केलं? बेसिकली काय होतं की बँकेनं मला 1.5 कोटी रुपये दिले, बँकेने 1.5 कोटी रुपये दिले तुम्हाला. त्यानंतर काही सीझन जो लोकल सीझन झाला होता त्याच्यामध्ये मला एक 20-25-30च्या आसपासचा तो एक बेनिफिट झाला होता, ते पण तुमच्याकडे राहील. काही याच्यामध्ये माझ्या फ्रेंड सर्कलने मला मदत केलेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून अनसेक्युर्ड लोन वगैरे. सर मी आता पाहतो की भरपूर इन्व्हेस्टर हे आहेत आपल्याकडे, उद्योजक आहेत, ते इन्व्हेस्टर बघतात की आम्ही इन्व्हेस्टर घेतला, प्रायव्हेट इन्व्हेस्टर घेतला, ते तसं तुमच्या मनात नाही आलं की आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टर घेऊ? बेसिकली काय होतं, तुम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टर किंवा प्रायव्हेट फंड्स घेता, त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतात. कुणी आज विचार केला तर तो 2-2.5% पण मागतात, 3% पण मागतात. म्हणजे ती कॉस्ट तुम्ही बिझनेस मधून कव्हर नाही करू शकत. ही गोष्ट थर्ड पॉइंट एक असा तुम्ही कव्हर केला की तुम्ही याच्यासोबत कसं उभा करायचं हे करायचं ह्याचा विचार केलाच. या करताना इन्व्हेस्टर घेऊन त्याचं व्याज कसं द्यायचं थोडस विचार काय केला की माझे जे क्लोज फ्रेंड सर्कल मध्ये आहेत, मित्र सर्कल आहे किंवा माझे नातेगोते आहेत किंवा ज्यांना व्यवसायात थोडंसं मला सपोर्ट करणारे पण आहेत की ज्यांनी मला ह्याच्यामध्ये फंडिंग करायच्या उद्देशाने, आणि त्यांनी प्रॅक्टिकली फ्युचर पाहून त्यांनी माझ्याकडे पैसा लावला. त्यांनी एक विचार नाही केला की आज पैसे लावले आणि तू नेक्स्ट मंथ मध्ये आम्हाला लगेच त्याचा परतावा द्यायला चालू कर, हा विचार त्यांनी नाही केला. त्यांनी मला वेळ दिला तेवढा, म्हणजे वर्ष, काहींनी 2 वर्ष असं टाइम पिरियड दिला त्यांनी मला. आणि त्यांच्याकडे जे काही बॅलन्स बफर फंड होते ते त्यांनी मला युटिलाइज करण्यासाठी मदत केली. म्हणजे असं करून तुम्ही तो एक 5-6 कोटीचा प्रकल्प केला. जुना प्रकल्प आपला एक 1.25 ते 1.5 कोटीचा होता. म्हणजे आज आपल्याला ही वास्तू दिसते ती 7.5 कोटीच्या आसपासची आहे. ही वास्तू आहे की जिथं आपण आता 100 टन पर डेचं प्रोसेस करतोय, राईस हे करतोय. तुम्ही ह्याची विक्री व्यवस्था जी आहे, आता ती विक्री व्यवस्था कशी हँडल करेल? सुरुवातीचा जो छोटा होता आणि त्यात तुम्ही तो शेतकऱ्यांनाच भरडून देत होता, म्हणजे भरडून देत होता, म्हणजे शेतकऱ्यांचं मिलिंग करत होता, त्यांना देत होता, शेतकरी त्यांचं काही माल तुम्ही स्वतः घेऊन विकत होता. पण ह्यावेळेस तुम्ही पुढची मॉडर्न टेक्नॉलॉजी केली, तुम्ही सॉर्टर आणला, पॅकेजिंग सिस्टीम वाढवली. मग तुम्ही हे पुढे जे वाढलेलं हे आहे तुमचं फिनिश गुड 100 टनचा जर विचार केला तर 60-70 टन तुमच्याकडे राईस तयार झाला पर डे. तर तो विकण्याचं कसं तुम्ही प्लॅनिंग केलं? सुरुवात तर अशी होती की करायचं आपल्याला मार्केटमध्ये. मग APMC मार्केटमध्ये फिरलो जरा, पुणे, मुंबई, की जेणेकरून तुम्ही स्वतः फिरलात तिथं? हो, स्वतः सगळ्या मार्केटमध्ये फिरलो. मार्केटमध्ये लक्षात आलं की कुठला तरी ब्रँड हवाय, तुम्ही लूज मध्ये किंवा व्हाईट बॅग मध्ये देऊ शकत नाही. कुठला तरी ब्रँड क्रिएट करावा लागेल आपल्याला. अच्छा. मग नाव सर्च करता करता आपण एक राजमोहर नावाने एक आपण ब्रँड तयार केला.
अच्छा, की जो इंद्रायणी आणि आंबेमोहर त्यावेळेस विषय मग नव्हता, ते इंद्रायणी. राजमोहर, आपण राजतोरण, मोहर जे नाव आलं आपलं, ते काय तर ऐतिहासिक वारसा असल्यामुळं, हा, कारण की basically राजगड प्रोजेक्ट आपण पासून मिलचं जवळच आहे ते, आपलं. नाव दिलं ते राजगड दिलं. राजगड हा, दिलं, म्हणजे राजगडच्या किल्ल्याच्या अनुषंगाने आपण दिलं, किल्ल्याच्या पायथ्याशी पायथ्याशी प्रोजेक्ट आहे म्हणून आपण राजगड म्हणून मिलचं नाव दिलं. हम्म. आणि राजमोहर हा जो वर्ड होता, तर थोडक्यात राजमोहरचा अर्थ असा होता की एक काहीतरी सील, की त्या किल्ल्याचे जे म्हणतो एक शिक्का, एक शिक्का, की ते मोहर आहे हा, म्हणून एक कॉमनली एक नाव आवडलं आणि आपण एक राजमोहरच्या नावाने आपण एक ब्रँड तयार केला. ब्रँड तयार केला. मग ते पुढे ब्रँड मार्केटमध्ये तुम्ही फ्लो केला, तो कसा चालला, का आपण तोच ब्रँड करतोय का बाकीचं अजून कसं करताय तुम्ही? नाही, आता ह्याच्यामध्ये काय केलं की पहिलं वर्ष जे आपलं गेलं की त्याच्यामध्ये आपण पॅडी जास्त परचेस केलेलीच नव्हती, की इकडून शेतकऱ्यांकडून एक नॉर्मल लेवलला आपण त्यावेळेस 500 किलो पासून तुम्हाला जसं म्हटलं ती सुरुवात करत आपण त्यावेळेस एक 200-300 टन माल आपण पहिल्या वर्षी परचेस केला. आणि पहिल्या वर्षी परचेस केला आणि तो आपण जो ब्रँड मार्केटमध्ये लॉन्च केला, मार्केटमधून मला चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे मार्केटमध्ये इंद्रायणी हा जो तांदूळ होता आपला, तो बऱ्यापैकी चांगला चालला. आणि लक्षात आलं की आपण थोडंसं जर अजून जास्त लेवलला आपण पुढच्या वेळेस खरेदी करू आपण. तर पुढच्या वेळेस खरेदी करताना इंद्रायणी हे आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात मिळत नाही. तो ऑलमोस्ट कॅपॅसिटीनुसार मी 1,500-2 हजार टनाच्या आसपास मी कलेक्शन केलं. मागच्या वर्षी मी 2,000च्या आसपास मी कलेक्ट केला. लक्षात आलं की मिलची कॅपॅसिटी आपली तर खूप जास्त आहे. आणि 2,000 टन म्हटलं तर प्रॅक्टिकली 1 महिनाभर, 4-5 महिने प्रोजेक्ट चालेल, 2 महिने चालेल, नंतर तो बंद राहील. मग थोडंसं विचार केला की आणखी मार्केटमध्ये कुठला चालतोय. बरोबर, कारण आपण ही जी मिल आहे ही रॉ राईस मिल आहे, ह्याच्यामध्ये स्टीम बॉईलचा आपला प्लॅन नाही. रॉ मध्ये आणखी कुठल्या व्हरायटी चालतात मार्केटमध्ये, तर मग थोडासा वाडा कोलम एक डोक्यात आला की तो एक चालतो बऱ्यापैकी. आणि दुसरा जो आहे तो आंबेमोहर. मग याच्यामध्ये थोडा विचार केला की ह्या पॅड्या आणखी कुठे मिळू शकतील. मग त्याचा स्टडी करता करता मी पश्चिम बंगालमध्ये पोहोचलो. पश्चिम बंगाल आंबेमोहर, मग तिथं थोडासा स्टडी केला, तिकडचा रेट काय आहे त्याचा स्टडी केला. याच्यानंतर थोडं रायपूर वगैरे जो पट्टा आहे आपण त्या पट्ट्यामध्ये सुद्धा आंबेमोहर मिळतो. त्यानंतर नागपूर गोंदिया वगैरे जो एरिया आहे तिकडे कोलमची व्हरायटी खूप चांगली मिळते, JSR वगैरे जे म्हणतो आपण तो. किंवा मुंबईचा जो पालघर पट्टा आहे तिकडे वाडा कोलम मिळतो. मग ते एवढा लांबून तुम्ही माल आणला, तिथं क्वालिटी सर्टिफिकेशन साठी काय असं आपण त्यासाठी तिथं आपली टीम ठेवतो ना, की त्या क्वालिटीचा माल सगळ्यात घेताना तुमच्याकडे इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्ही रॉ मटेरियल त्या क्वालिटीचं घेणं. त्या क्वालिटीचा घेतला तरच तुमचा राईस त्या क्वालिटीचा बनणार आहे. बरोबर. म्हणजे आता सध्याला आपण जे लागतंय वर्षभरासाठी आपण किती रॉ मटेरियलचं टार्गेट ठेवतोय आता, की एवढ्या फर्स्ट मागच्या वर्षी मी सुरुवात करताना प्लॅन केला होता की आपण एक 10,000 टन आपण घेऊ म्हणून. सर आता तुम्ही सांगताय त्याच्यानुसार प्रोजेक्ट उभा करण्यासाठी तुम्ही एवढा पैसा लावला, तेव्हा तुम्ही काही पैसा मित्रांकडून घेतला, स्वतःचा पैसा लावला, स्वतःचे सेव्हिंग्स लावले, म्हणजे सगळं काय आहे ते तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये लावलं. आणि 10,000 टन जर पॅडी घ्यायची म्हटलं तर ते कितीतरी करोडमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, 30 कोटीच्या आसपासची सगळा तो आकडा डोक्यात येऊन तुम्हाला असं नाही झालं की अरे 30 कोटी मी कसे करायचे. मग ते 30 कोटीचं रॉ मटेरियल करताना तो कसं प्लॅनिंग केलं, म्हणजे विषय तो डोक्यात आला की आपण एवढं मोठं लेवल करायचं. तुम्हाला भेटला असं की ते सांगणार किंवा तुम्ही ते कसं केलं? नाही, म्हणजे पहिल्यांदा मी विचार केला की आपण जर मिल अगदी एक शिफ्टला जरी चालवली आपण तर 50 टन आपल्याला पर डे लागेल. आणि अगदी काय नाही म्हटलं तर महिन्याला 1,000 टन तरी आपल्याला लागणारच आहे. आणि 10 महिने मिल चालवायचे असेल तर कमीत कमी 10,000 टन तर माल लागणारच. मग 10,000 टन घ्यायचं म्हटलं की त्याच्यामध्ये जर पॅडी आणायची म्हणली, कारण तिथेही पॅडी रेग्युलरली अवेलेबल होईल असंही नाही, तुम्हाला तिथे गॅप पडतो, 2 महिन्याचा 3 महिन्याचा गॅप पडतो. नवीन आला मार्केटमध्ये माल की त्याची प्राइसिंग कमी असते. जसे एखादा महिना क्रॉस झाला, 2 महिने क्रॉस झाले की त्या पॅडीची कॉस्ट वाढते, मग ती मॅच होत नव्हती. मग थोडंसं ती मॅच करण्यासाठी विचार केला की यार आपण एक 10,000 टन माल घ्यायचा आहे तर आपल्याला 30 ते 40 कोटी रुपये लागतील. आता 40 कोटी कुठे उभे करणार, कारण मिलला तर सगळी इन्व्हेस्टमेंट होऊन गेलेली आहे आणि 40 कोटी आपण उभे करू शकत नाही. तर मी परत बँक ऑफ बडोदात आपली थोडीशी कल्पना दिली, त्यांनी परत मला थोडी सीसी वाढवून दिली, पण ती खूप मोठ्या लेवलला नव्हती. मग थोडीशी आयडिया आली की ह्याच्यामध्ये प्लेज फायनान्स नावाचा एक प्रकार असतो. प्लेज मध्ये काय आहे की तुमचा आणलेला जो माल आहे त्यांच्या कस्टडीमध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक 20% आपल्याला भरावं लागतात, 80% ते त्याच्यामध्ये लावतात. थोडासा विचार केला की याच्यामध्ये जर आपण 10,000 टन माल भरणार आहे आणि 40 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे तर ऑलमोस्ट आपल्याला 8 कोटी रुपये तर प्लेजमध्ये इन्व्हेस्ट करावे लागणार, आणावे लागतील. ती यासाठी काय करता येईल
तर थोडे जे काही जे व्यापारी जी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होते की मी त्यांच्याकडून थोडी आयडिया घेतली की तुम्ही मला ऍडव्हान्स द्या, तुम्हाला रेट थोडा मी कमी करून देतो, की जेणेकरून मी त्याचं कॅल्क्युलेशन थोडं ठेवलं होतं की आपण किती लेवलला तो कमी गेला तर त्यांना परवडेल. बरं, व्यापाऱ्यांची गणित खूप मोठा पैसा कमवण्याचं त्यातून ते 25 पैसे 50 पैशावरच काम करत असतात. थोडे त्यांच्याकडून आपण ऍडव्हान्स काही घेतले आणि तो माल स्टेप बाय स्टेप भरणं चालू केलं. म्हणजे एकदम 8 कोटी तर आपण लावलेलं नाही त्या ठिकाणी, पण 1-2 कोटी रुपये आपल्याकडे जमा झाले. मग तो माल आपण मागवला, त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण 10-12 कोटीचा माल जमा केला. मग त्यातून तो माल परत रिलीज करणं पण चालू होतं आपल्याकडे, म्हणजे प्रोसेस करणं आणि रिलीज करणं. त्याच्यामध्ये ते पैसे आपले परत रोटेशन मध्ये यायला लागले स्टेप बाय स्टेप. मग अजून मी त्यावेळेस थोडं स्पीड वाढवलं आणखी. अच्छा, म्हणजे ते रोटेशन मधून जो नफा झाला तो 20% म्हणून तुम्ही भरला आणि हळूहळू तुम्ही जे 1,000, 2,000, 3,000, 4,000, 6,000-7,000 टनापर्यंत तुम्ही त्या प्लेटचा सपोर्ट घेऊन आज तुम्ही ते तिथं स्टॉक केला. आता हे जेव्हा आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही स्टॉक केलाय, इथं प्रोसेस करणार तुम्ही, जेव्हा हा मार्केटला विकणार, तर आज तेवढा ब्रँड आपला मार्केटमध्ये आहे की तो आपण तेवढं राईस विकू शकतो का? तुम्ही दुसरी काय विक्री व्यवस्था? दुसरंही काय थोडं नियोजन आलं लक्षामध्ये की पुणे मुंबई मार्केटमध्ये ऑलरेडी वेगवेगळे ब्रँड येतात. आपण जो म्हणतो ते वेगवेगळे ब्रँड आहेत. कधी ते छोट्या ब्रँडला थोडंसं क्वालिटी जरी असली तरी पण ते दबून जातात आपले छोटे ब्रँड. तर मग त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन आपण प्लॅन बी म्हणतो, प्लॅन बी राहावा. मग त्यासाठी काय केलं की थोडे काही एक्सपोर्टर लोक मी गाठले की जे वेगवेगळ्या देशामध्ये एक्सपोर्ट करतायत. मग त्यांना आपण हा जो आंबेमोहर जो आहे तो मॅक्झिमम एक्सपोर्ट होतो म्हणजे US, UK किंवा काही सौदी वगैरे जे आपण म्हणतो बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट होतो. तर त्या काही कंट्रींचा आपल्याला रेकॉर्ड मिळालं की तिथे हा माल जातो. तो एक्सपोर्ट करणारी जी टीम आहे त्या टीमला मी भेटलो वैयक्तिक जाऊन, किंवा मी तुम्हाला हा माल देऊ शकतो, ही माझी मालाची क्वालिटी आहे. आणि त्यांनी तो माल चेक केला, त्यांना क्वालिटी आवडली आणि त्यांनी मला स्टेप बाय स्टेप ऑर्डर द्यायला सुरुवात केली. म्हणजे 25 टन, 50 टन, 100 टन. मग हा माल माझा एक्सपोर्ट. तुमच्या मनात असं नाही आलं की आज आपल्याकडे 8,000 टनचा स्टॉक आहे किंवा मी 8,000 टनची आपली राईस मिल आहे आणि ही लोक आपल्याला 25 टनाची आज ऑर्डर देत आहे, तर आपण तो टप्पा कसा गाठू, असं आलं मनात? प्रश्न तर होताच सर. शेवटी 8-10 हजार टन माल विकणं हे खूप मोठी अचिव्हमेंट होती ती. आणि मी माहित नाही, म्हणजे सुरुवात करताना मी केलं की ही गोष्ट इझी आहे असं पहिल्यांदा वाटलं मला, म्हणजे एंटर करताना इझिली वाटलं. पण ज्यावेळेस तुम्ही त्या माल जमा केला आणि प्रोसेस करून जेव्हा सेलचा विषय आला त्यावेळेस मात्र थोडंसं कन्फ्युज झालो होतो मी. तर हा माल आता विकणं टफ आहे. थोडक्यात विचार करणं इझी आहे, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला गेल्यावरती समजतं की किती अवघड आहे. आणि त्या पिरियडमध्ये काय झालं, ज्यावेळेस मी तो माल भरला, एक्सपोर्ट चालू होईल ह्या उद्देशाने भरला होता, पण हा नॉन बासमती प्रकार होता आपला. मध्ये एक्सपोर्ट बंद होता. तो ते गव्हर्नमेंटचं मी पाहत असतो, आधी मध्ये राईसचं एक्सपोर्ट मध्ये कधी बंद करतात, कधी चालू करतात, कधी त्याच्या ड्युटीज वाढवतात. त्याच्यामध्ये पण त्याचा पण तुम्ही काही स्टडी? पहिल्यांदा ज्यावेळेस मी हा माल भरला ना, तर मी हा आंबेमोहर ही जी व्हरायटी भरली होती ही पूर्ण एक्सपोर्ट ह्याच उद्देशाने भरली होती. माल मी भरला आणि थोडासा अंदाज होता की महिन्याभरात एक्सपोर्ट चालू होईल, म्हणून मी तो माल भरला, स्टॉक केला. आणि स्टॉक केल्यानंतर एक्सपोर्ट चालूच झाला नाही, म्हणजे 6 महिने तो माल पेंडिंगच राहिला, एक्सपोर्ट बंद होतं काही दिवस. त्या पिरियड मध्ये असं झालं की ते वेअरहाऊसचे रेंट्स चालू आहेत, ज्यांनी फ्लेज फायनान्स दिलेले त्यांचा इंटरेस्ट चालू आहे. म्हणजे हे प्रेशर मध्ये तर मी भयानक होतो त्या गोष्टीच्या. पण त्यावेळेस मला साथ दिली थोडं इंद्रायणीमध्ये, जो आपला लोकलचा माल आहे. मग लोकलचा जो आहे त्याच्यामध्ये आपण लोकल मार्केट करता करता आपल्याला डीमार्ट सारखा एक वेंडर मिळाला की डीमार्टचं सप्लाय हे बल्क मध्ये आहे. त्यांची ऑर्डर ही 10 टन 20 टन. डीमार्ट कसं तुमच्या डोक्यात आलं? तुमच्या डोक्यात असं होतं की कधी स्वप्न बघितलं होतं की आपण एक मोठा रिटेल चेन सोबत काम करू, किंवा इंडियातली अशी एखादी मोठी चेन असेल की त्याच्यासोबत काम करू, असं काही? नाही, पहिल्यांदा काम करताना मी तो विचार कधी केलेला नव्हता की आपण त्या चेन बरोबर काम करू शकतो. स्वप्न पाहिली तर होतेच सर, पण तिथं पोहोचणे ही खूप टफेस्ट गोष्ट आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी सप्लाय करणारे भरपूर लोक आहेत आणि त्यांना आपण कॉम्पिटिटर करून तिथं पोहोचू ही अपेक्षा नव्हती. पण मी सातत्याने तो प्रयत्न करत होतो की त्यांना जाणे, किंवा त्यांचा वेंडर कोड काढणे, त्यांना जी काही डॉक्युमेंटेशन प्रोसेस असतात ते करणे, किंवा त्यांच्या काहीतरी गाईडलाईन्स होत्या, किंवा तो पूर्णपणे हायजेनिक पाहिजे. म्हणजे तुमचा माल सुरुवात केली तर ती एंड पर्यंत कुठल्याही माणसाचा हात लागला नाही पाहिजे, टच नाही झालं पाहिजे. मग ह्या काही गोष्टी मी त्यात बदल करत आणल्या की तो जशा लागेल तशा बदल. त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट होत्या की फॅक्टरीमध्ये तुमच्या ह्या गोष्टी हव्यात, त्या गोष्टी हव्यात, आपण त्या गोष्टी केल्या. आज एका मोठ्या रिटेल चेन सोबत पण तुम्ही काम करताय,
म्हणजे जे स्वप्न तुम्ही सुरुवातीला पाहिलं होतं हम्म, ते प्रामुख्याने तुम्ही आता विक्री व्यवस्थामध्ये जर पाहिलं हम्म. तर तुम्ही B2B मध्ये पण काम करताय, हो, B2C मध्ये मध्ये पण काम करतोय. तुम्ही स्वतःचे ब्रँड पण साइड बाय साइड करताय. हो. आणि जे एक स्वप्न पाहिलं होतं की भारतातील मोठ्या रिटेल चेन सोबत तुम्ही काम करणार आहात, हम्म, त्याचं पण स्वप्न तुमचं आज हो, पूर्ण पूर्ण होतंय. झालं. आणि आज जे तुम्ही 10 टन पर डे त्यावेळेस हम्म, जी राईस मिल होती, आज ती 100 टन पर डे हा, वरती तुम्ही चालवताय. चालवतोय. म्हणजे एक तुमचा जो हा प्रवास आहे, हम्म, हा प्रवास 0 पासून हिरो लेवल पर्यंत केलेला प्रवास आहे. अगदी. तर ह्याच्याबद्दल एक समाधान वाटतं तुम्हाला की हा, अगदी प्रश्नच नाही. काय आता अजून हे जे काय असं केलंय- आहे की 1000 टन पर्यंत आपल्याला नाही, आता ह्याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये आपण ब्रँड सिलेक्ट करतोय बऱ्यापैकी. मार्केटला तर थोडा एक्सपोर्टलाही आपल्याला चांगली टीम मिळालेले आहेत. चांगली टीम एक्सपोर्टला आपण काम करतोय. याच्याबरोबर आपण अजून थोडा आता बिझनेस आणखी वाढवणार आहे. म्हणजे हा. पॅडी जी आहे त्याची क्वालिटी मेंटेन करून आपण ती सातत्याने आपल्याकडे राहील तो ब्रँड, राहील तो. याचा आपण आता विचार करतोय. हा, म्हणजे तुम्ही प्लांट अगोदर छोटा होता, हम्म, मॉडर्नायझेशन त्याच्यामध्ये आणलं तुम्ही, हम्म, सातत्य ठेवलं, हम्म, त्या बिझनेसमध्ये तुम्ही पुढे गेलात, नवीन नवीन बायर शोधलेत, हम्म, स्वतःचा ब्रँड इस्टॅब्लिश केला. हम्म, आता तुम्हाला असं वाटतंय की आहे त्यावरती आपण काही वर्ष हम्म. त्याची क्वालिटी मेंटेन करू क्वालिटी आपण. मेंटेन करायची. म्हणजे रॉ मटेरियल घेण्याचं व्यवस्थित सर्टिफिकेशन करून रॉ मटेरियल घेऊयात, प्रोसेस व्यवस्थित करूयात, हम्म. आणि झालेली प्रोसेस आपण आहे ती व्यवस्थित, म्हणजे वर्षभर एक लेवलचा माल मार्केटमध्ये कसा जाईल कसं जाईल? याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देताय. एक प्रश्न असा होता तोच की अनुत्तरित प्रश्न राहिला तो की आपण ह्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये हम्म, म्हणजे कमी वेळात आपण चांगलं गाठलं, उद्दिष्ट गाठलं. हम्म. तर इथून पुढे काय असं आहे की ते की 1000 टनापर्यंत आपण घेऊन जाऊयात मिल म्हणून? हे मिलची कॅपॅसिटी एवढी मोठी तर महाराष्ट्रात नाहीच आहे आणि पुढं. मिलची कॅपॅसिटी आतापर्यंत जे मी ऐकून येते 12 टनापर्यंत तासाला होऊ तासाला शकते. होऊ शकते. हा, अशी मिल आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की प्लांट अजून वाढवावं लागणार आहे. हा, म्हणजे हा एक आहे स्टेप बाय स्टेप तो तो विचार करू. तुमच्या डोक्यात आलं प्लांट वाढवायचं, तर तुम्हाला आता काय वाटतं की मी कोणत्या स्टेपला गेल्यावरती आता तो पुढचा विचार केला पाहिजे? नाही, आता मी पहिल्यांदा हा विचार केलाय की हा जो प्लांट आहे हा पूर्णपणे पुढच्या 2 वर्षामध्ये प्रॉपरली रन झाला पाहिजे. याच्यावरती जे काही प्रोडक्शन आहे ते कंटिन्युअसली चाललं पाहिजे. आणि त्याची जी सिस्टीम लागल्यानंतर मग आपण नेक्स्ट प्लॅनचा विचार करू. म्हणजे वर्षभर जेव्हा चालेल, चांगल्या कॅपॅसिटीने जेव्हा चालेल तेव्हाच, भले त्याला 2च्या ऐवजी 3 वर्ष लागू द्यात, पूर्ण कॅपॅसिटीने, आणि वर्षभर जेव्हा प्लांट चालेल तेव्हा आपण आता पुढच्या एक्सपान्शनचं. पण सर केव्हा केव्हा काय होतं, मध्ये आधी मॉडर्नायझेशन येतं, नवीन हे करावं लागतं, ते कसं करत? बेसिकली ह्याच्यामध्ये मशीन्स ह्या बदलत असतात. दर 2-3 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलते. तुम्ही ते अडॉप्ट करता? ते अडॉप्ट करतो आपण त्याच्यामध्ये. आता जो आपल्याकडे प्लांट आहे तो ऑलमोस्ट हे आहे आपला त्या रेंजचा आहे, अपग्रेड केलेला आहे आणि केलेला आहे. आणि अजून त्यापेक्षाही अजून काही नवीन टेक्नॉलॉजी अजून तरी मार्केटमध्ये आलेली नाहीये. आलेली नाहीये, म्हणजे आपण ऑलरेडी केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं की आता हे आपण रॉ मध्ये चालवतो, म्हणजे फक्त रॉ राईस आपण बनवतो, व्हाईट राईस बनवतो. ह्याच्यामध्ये राईस मध्ये अजून 2 आणखी व्हरायटी असतात, एक स्टीम असते आणि एक बॉईल असते. मग याच्यामध्ये विचार थोडा हाही करतोय की थोडं अजून एक्सपांड करायचा आहे. हा बिझनेस अजून एक्सपांड होण्याची अगोदर तुम्ही एक उद्दिष्ट ठेवलंय की आहे तो प्लांट वर्षभर चालवायचा. आणि हा जो प्लांट आहे हा प्रॉपरली रॉ साठीच ठेवणार आहे आपण. आणि जो नेक्स्ट प्लॅन करणार आहे आपण त्याच्यामध्ये स्टीम आणि बॉईल. सर, तुम्ही एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ओनर होतात, ते ओनर असताना तुम्ही ते बंद करून ह्या व्यवसायामध्ये, जो वडिलांपार्जित व्यवसाय होता, त्या व्यवसायामध्ये येण्याचं तुम्ही धाडस करताय. तर याच्यामध्ये तुम्हाला फॅमिलीकडून काही चर्चा, काही मदत वगैरे? याच्यामध्ये पाहिलं जावं तर यातला सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स हा वडिलांना होता, कारण त्यांनी मागची 10-20 वर्ष हा धंदा चालवलेला होता. त्यामुळे पॅडी कुठल्या क्वालिटीची घ्यायची किंवा राईस कुठल्या टाईपमध्ये बनवला पाहिजे, त्याची क्वालिटी काय असली पाहिजे, हा त्यांचा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे त्यांचा उपयोग तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात झालेला आहे. बरं, दुसरी गोष्ट, जो ह्या व्यवसाय करताना माझा छोटा भाऊ आहे आणखी, तो पूर्णपणे मॅनेजमेंट इथली सांभाळतो. पूर्वीही ज्यावेळेस मिल होती, मी IT कंपनी चालवताना तोही इकडे मिल चालवायचा जुनी, तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांशी त्याचा कॉन्टॅक्ट किंवा त्याचं नेटवर्क इकडच्या एरियामध्ये हे खूप जास्त लेवलला आहे. बरोबर. आणि ह्या फॅमिलीचा ह्या बिझनेसला खूप मोठा आधार आहे. कारण सुरुवात ही आजोबांनी केली, वडिलांनीही बऱ्यापैकी वाढवलं. आणि तो जो एक्सपिरियन्स जो आहे तो मी पाहायचो येता जाता. म्हणजे IT कंपनी चालवताना मी तो पाहायचो किंवा मिल ही कशी रन करतायत, शेतकऱ्यांशी कशा बोलतायत, आणि त्यांना त्यांची क्वालिटी दाखवणे, त्यांना समोर तुमचा राईस कसा बनलाय, तुम्हाला आवडला का, क्वालिटी चांगली झाली आहे का, हे चेक करणे, हे त्यांना खूप चांगलं जमत होतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये
बिझनेसमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की रॉ मटेरियल टेस्टिंग. ती टेस्ट करणे. कारण तुम्ही ज्यावेळेस समोर मार्केटमध्ये माल विकता, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामधला की तुमची क्वालिटी. कारण तुमच्याकडे जर क्वालिटी धान असेल तर त्यातून क्वालिटी राईस बनणार आहे. मग ती क्वालिटी मेंटेन होणं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि हा त्यांचा एक्सपिरियन्स हा मला या बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त उपयोगी पडला. घरी सॉफ्टवेअर कंपनी सोडताना आपल्याकडे एक समजा घरी आपली वाईफ असेल, कुणी लेडीज असेल, तर त्यांचं एक म्हणणं असतं की पगार आणि हे असं असलं पाहिजे. तर ह्या व्यवसायात जाणं, बिझनेसमध्ये जाणं, ते शक्यतो बघितलं तर आपण आपल्या घरच्या मायला थोडीशी टाळाटाळ करतो. चालना सगळ्यात जास्त माझ्या वडिलांनी मला दिली. अच्छा. त्यांचा पहिल्यापासून विचार होता की मुलांनी हा व्यवसायच केला पाहिजे. म्हणजे त्यांनी मला जॉब करावं किंवा माझ्या छोट्या भावाला याच्यामध्ये सांगितलं नाही की तुम्ही जॉब करा. त्यांचं पहिल्यापासून विचारच ते होते की आपल्याला काही ना काहीतरी व्यवसाय करायचा, व्यवसाय केला पाहिजे. आणि हे लहानपणापासून बिंबलेलं आहे आमच्या म्हणजे मनामध्ये की तुम्ही काही करा पण व्यवसाय करा. आपण जेव्हा ही मिल मोठी केली तेव्हा तुमचं फायनान्स जे तुम्ही गणित बसवलं फायनान्स, तर ते गणित कसं बसवलं फायनान्सचं काम करताना पहिल्यांदा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहेत 3. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कन्सल्टंट कोण आहे. कारण सगळ्यात महत्वाचं काय होतं, तुमचं फायनान्स मॅनेजमेंट. तुम्ही एका वेळेस 4 गोष्टीवर लक्ष नाही टाकू शकत. बरोबर. तुम्हाला त्यासाठी गायडन्स हा घ्यावाच लागतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय असतात की व्यवसाय चालू करताना तुम्हाला फंड्स किती लागणार ह्याचं प्रॉपरली नियोजन होणं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मग त्यासाठी तुम्हाला फायनान्स कन्सल्टंट घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रोजेक्ट बनवता तर तुम्हाला चांगला CA की ज्यांना ह्या प्रोजेक्टची माहिती आहे, तो प्रोजेक्ट कसा बसणार आणि तो बँकेपाशी कसा सादर होणार, त्यासाठी जो तुम्हाला CA हवा आहे तो त्या फील्डचा एक्सपिरियन्स वालाच हवा आहे. तो वालाच हवा. म्हणजे त्यांनी त्या ऑलरेडी प्रोजेक्ट केलेले असतील, काय असतील, तो तुम्हाला आणखी त्यातलं गायडन्स करू शकतो. प्रोजेक्ट कॉस्ट डिफाईन करायला वगैरे तुम्हाला अडचणी कमी येतील. त्याचबरोबर तुम्ही सबसिडीचं पण हे केलं तर सबसिडीचा फायदा किंवा ते तुम्ही ज्या घेतल्यात त्याचा फायदा कसा झाला किंवा त्या उपयोगात येतात घेतल्या. हो, आता कसं होतं की आपण प्रोजेक्ट करताना बऱ्यापैकी जे प्लॅन करतो की आपण XYZ 1 कोटीमध्ये एखादा प्रोजेक्ट होईल, हे आपलं विजन असतं. पण याच्यामध्ये काय होतं की कालांतराने लक्षात येतं की तुम्ही 1 कोटीवरून नकळत तुम्ही 1.5 कोटीवर गेलेला आहात. आणि तुम्ही ह्या 1 कोटीमध्ये जर विचार केला की सबसिडी मिळेल आणि ह्यातून काय नील होईल, तुम्ही सबसिडी इथं कन्सिडर करा की तुम्हाला 1 कोटी मिळालेत आणि वरचे जे तुमचं बफर रक्कम गेलेली आहे ती तुमच्या सबसिडीमध्ये कव्हर होईल. त्याचा बेनिफिट तुम्हाला देतो. जे तुम्ही अनपेक्षित तुमच्याकडून जो खर्च होणार आहे तो खर्च तुम्हाला तो सबसिडीमध्ये कव्हर होईल. तुम्ही कन्सिडर करताना सबसिडी अशी कन्सिडर करा की तो आपला एक क्रीम मिळालेली आहे किंवा एक आपल्याला एक ऍडिशनल बोनस मिळालेला आहे. बोनस कॅल्क्युलेट करा. सर, आता आपण पाहतोय तुम्ही छोट्या उद्योगातून मोठ्या याच्याकडे गेला. तुम्ही रॉ मटेरियलची रिक्वायरमेंट पण तुमची वाढली, कारण की त्यावेळेस छोटा प्रकल्प होता, आपण मोठा केला. तर ते रॉ मटेरियलचं जे तुमची हे वाढवली, तुम्ही जी रिक्वायरमेंट वाढली, ती रिक्वायरमेंट तुम्ही हँडल कशी केली. बेसिकली काय आहे की हे जे आहे, हे वेअरहाऊस जे आहेत हे मिलपासून थोडेसे डिस्टन्समध्ये आहेत आणि आपण इथं घ्यायचं कारण की आपल्या एरियामध्ये वेअरहाऊस नव्हते. तर थोडे मी वेअरहाऊस सर्चिंग वगैरे चालू केलं की बाबा आपण जर स्टॉक ठेवायचा म्हटला तर आपल्याला वेअरहाऊस लागतील आणि तेवढी इन्व्हेस्टमेंट मोठी लागेल. आपली जी मिल आहे, मिलच्या आसपास तुम्ही हिंडलात, तिथे जे रजिस्टर वेअरहाऊस होते ते वेअरहाऊस तुम्ही शोधले, त्याच्यानंतर तुम्ही हे वेअरहाऊस फायनल केले. अच्छा, म्हणजे हे आता जे वेअरहाऊस तुम्ही करताय हे रेंटेड वरती वेअरहाऊस आहे. रेंटलवरच. म्हणजे तुम्ही वेअरहाऊस साठी जो खर्च होतो तो खर्च करणं टाळलं आणि काही वर्षांसाठी, काही काळासाठी तुम्ही हे जे वेअरहाऊस आहेत ते रेंटेड वेअरहाऊस वापरले. ठीक आहे, आपण रेंटेड तुम्ही वेअरहाऊस घेतले, पण ह्याच्यामधला जो स्टॉक असेल आता आपण बोलतोय, तर या ठिकाणी आपला किती स्टॉक असेल. हा ऑलमोस्ट इंद्रायणी आणि आंबेमोहर हे 2 व्हरायटी आपल्याकडे असतात. या दोन्हीच्या व्हरायटीचं ऑलमोस्ट 5,000 ते 5,500 टन आपल्याकडे आता हा माल अवेलेबल आहे. 6,000 टन म्हणजे खूप मोठी कॅपॅसिटी झाली. तर ही 6,000 टन शक्य नाहीये की एखाद्याला 6,000 टन स्वतःच्या फंडिंगनी उभा करणं. तर यासाठी सर तुम्ही फंडचं कसं प्लॅनिंग केलं की एवढा मोठ्या कॅपॅसिटीनी स्टोरेज करायचं म्हटलं तर हा जवळजवळ 12-1 कोटी रुपयाचा माझ्या अनुभवाने माल झाला. ऑलमोस्ट 20-22 कोटीचा 20-22 कोटीचा. तर हे 20-22 कोटी उभा कसे केले सर. बेसिकली काय होतं की ह्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत की ज्या प्लेज फायनान्स देतात.
जसं HDFC बँक आहे, ITC आहे, त्यानंतर बऱ्याचशा ज्या काही बँका असतात त्या यामध्ये फंडिंग देतात, प्लेज फायनान्स. तर आपण HDFC बरोबर चर्चा केली होती, ॲक्सिस बरोबर केली होती, त्यानंतर आपली ओळख झाली ITC बरोबर. मग ITC वाल्यांनी आपल्याला एक ऑफर दिली की चला ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही ह्या एरियामध्ये ते फर्स्ट टाइम काम करत होते, तर एक सुरुवात म्हणून त्यांनी आपल्याला ह्या एरियात सुरुवात केली. बाबा तुम्ही एक स्टार्टिंगचं आमचं ॲग्रीमेंट होतं की तुम्ही वार्षिक 10,000 टन तुम्ही पॅडी स्टोअर करू शकता. तेवढी आपल्याला कॅपॅसिटी मिळाली होती. मग त्यामधून आपण सुरुवात पहिल्याच वर्षी जास्त नको करायला म्हणून एक ॲव्हरेज लेवल एक 5-6 हजार टन आपण केली तेव्हा. मग ते फंडिंग करताना त्या ज्या बँका असतात ते किती पर्सेंट देतात आणि तुम्हाला किती पर्सेंट टाकायचं? बेसिकली ह्याच्यामध्ये 80% त्यांचा फायनान्स असतो, 20% हे आपले असतात, आपलं असतं. 20% टाकायचं आपण. मटेरियल जो रॉ मटेरियलची जी व्हॅल्यू असेल त्याच्या 20% आपण टाकायचे. रॉ मटेरियल खरेदी करून इथं आणायचं वेअर हाऊसला. त्याच्यानंतर मे बी सेकंड थर्ड डेला ते बाकी जे उरलेले 80% आम्हाला ते डिस्बर्स करतात. आता आपण पाहिलं सरांनी किती योग्यरित्या उत्कृष्टरित्या स्टॉक हँडलिंग कसं केलं, स्टॉक कसा वाढवला. आपण पाहतो भरपूर उद्योजकांना स्टॉक रिलेटेड खूप प्रॉब्लेम असतो. ज्या उद्योजकांना ज्या प्रकल्पामध्ये स्टॉकची क्वांटिटी आणि त्याचा व्हॅल्यूम थोडासा जास्त असतो त्यांना स्टॉक मेंटेन करायला, स्टॉक खरेदी करायला खूप प्रॉब्लेम येतात. तर त्यांच्यासाठी आपण पाहिलं की सरांनी त्यांचा स्टॉक मॅनेज कसा केला. नवीन जे प्लेज आपण म्हणतो, भरपूर साऱ्या उद्योजकांना प्लेजमध्ये खूप कन्फ्युजन असतं की नेमकं प्लेज आहे काय. तर प्लेज काय असतं, आपण जेव्हा स्टॉक भरतो स्टॉकच्या अगेन्स्ट बँक काय करते आपल्याला ॲज अ CC टाईप किंवा OD टाईप एक पिरियॉडिक फायनान्स करते आपल्याला, की त्याच्यामध्ये असतं की 6 महिन्यापर्यंत आम्ही तुमच्या स्टॉकसाठी एवढं फायनान्स करू शकतो. त्यामध्ये भरपूर बँका आहेत, NBFC आहेत, त्यांचे भरपूर टर्म्स वेगवेगळे आहेत. साधारणतः 75 ते 80% बँका प्लेज करतात. म्हणजे 100 रुपयाचा स्टॉक जर आपण ठेवला तर 75 ते 80% बँका अगेन्स्ट प्लेज आपल्याला फंडिंग करतात. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट मे बी 12% to 18% असू शकतो. हा जो प्रवास झाला तुमचा म्हणजे सामान्य प्रेक्षकांसाठी आमच्यासाठी हा हिरो लेवलपर्यंतच प्रवास झाला. की जो उद्योजक एक स्वप्न बाळगलं होतं मोठ्या रिटेल चेन सोबत काम करायचं, 500 kg पॅडी शेतकऱ्यांकडून गोळा केली, आज तोच व्यक्ती 100 टन पॅडी आपल्या फॅक्टरीमध्ये प्रोसेस करतोय. ही आमच्यासाठी एक हिरो होण्यासारखी प्रोसिजर आहे. अनेक समाधान असं वाटतंय की इथूनही तुम्हाला पुढे जाण्याची इच्छा आहे, तुमचे प्लॅनिंग तसे पुढे आहेत. तर खरंच आम्हाला जसं वाटतंय की तुम्ही हिरो आहात तसं तुम्हाला फील होतंय की मी थोडंसं अचीव केलंय, सॅटिस्फॅक्शन असतं की मी अचीव केलंय. सॅटिस्फाईड झालं तर तुम्ही बिझनेस नाही करू शकत. तुम्हाला बिझनेस करायचा तर तुम्ही सॅटिस्फाईड नाही झाला पाहिजे, तुम्ही त्यात वाढवलं पाहिजे. अजून तुम्ही समाधानी झालं तर तुम्ही थांबता. समाधान हे लिमिट पुरतच ठेवायचं. तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला असमाधानीच राहावं लागतं. मी जर आज समाधानी झालो तर मी जे 12 तास झोपतोय, 8 तास झोपतोय, मी 16 तास घरी झोपल, मी समाधानी आहे. मी जेव्हा समाधानी नसेल तेव्हा मी ती 12 तासाची 6 तास झोपल, बाकीचे 18 तास मी माझ्या कामात म्हणजे समाधान हे माणसाला आळशी बनवतं थोडक्यात. तर बेसिकली समाधानी म्हणता येणार नाहीये, कारण ती अचीव्ह करण्याचे टार्गेट अजून खूप मोठे आहेत. जे प्लॅन किंवा व्हिजन जे अजून आहेत प्लॅन मध्ये ते खूप मोठे आहेत. अजून त्यात अजून तरी तो समाधानीपणा आलेला नाहीये. फक्त प्रयत्न करतोय आणि जे अचीव्ह केलेलं आहे किंवा जे अगदी सुरुवातीला काहीच पैसे नसताना मी हा बिझनेस उभा केला, आज बऱ्यापैकी 8-10 कोटीची मिल आपण टाकू शकलो किंवा आज रॉ मटेरियल मध्ये याच्यावरती विश्वास बसतो का तुमचा? थोडंसं आहे ना, वाटतं आपल्याला की हे पॉसिबल कसं झालं. हे करताना एक मला थोडक्यात की हे तुम्ही जो प्रवास केला ना त्याच्यामध्ये ट्रिगर पॉइंट काय असे जाणवतात की माझ्याकडून ह्या गोष्टी झाल्या, म्हणजे तुम्ही काय संयम ठेवला, पेशन्स ठेवले, नवीन फिरत राहिला, मार्केटमध्ये हे केलं, स्वतः फिरले, कधी जेवले नाही जेवले काय, म्हणजे तो एक शॉर्ट मध्ये प्रवास कसा झाला तुमचा काय? सर फिरणे तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण तुम्ही नॉलेज घेतलं तर तुम्ही त्यात माहिती करू शकता. म्हणजे पॅडीचं नॉलेज घेतलं नाही, म्हणजे आमच्या प्रेक्षकांसाठी सांगायचं झालं तर आमचे जे युट्यूब चॅनलला लाईक करतात वगैरे, जे सबस्क्राईब करतात लोक, त्यांच्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या उद्योजकांनी काय केलं पाहिजे, की जसं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं तुम्ही म्हणले की मी 2 बँकात गेलो, मला दिलं नाही, मग तुम्ही ते सातत्य ठेवलं, थोडेसे पेशन्स ठेवले की होईल असं एक शॉर्ट पॉइंट काय असं कुठल्या याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावंच लागतं, पेशन्स ठेवावेच लागतं. तुम्ही आज ठरवलं आणि उद्या लगेच होईल हे शक्यच नाहीये. पण प्रवास असा करायचा की तुम्ही टार्गेट मोठं ठेवा. अचीव्ह करता करता आपण त्या लेवलपर्यंत जातो. म्हणजे तुम्ही 100 रुपयाचा जर विचार केला की आज मी 100 रुपयाच कमवायचे हे जर प्लॅनिंग असेल तुमच्या माइंडमध्ये, पण तुम्ही 10 रुपयापासून सुरुवात करा, 1 रुपयापासून सुरुवात करा. तुम्ही ती अचीव्ह टार्गेट जर मोठं ठेवलं, तुम्ही 1 कोटीचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि तुम्ही आज जर प्लॅनिंग करताय की आपल्याजवळ 1 कोटी नाही पण 1 कोटीचं टार्गेट तर आहे,
मग तुम्ही सुरुवात करा. तुम्ही 1 लाख, मग 10 लाख, 10 लाख, 50 लाख हळूहळू तुम्ही होत जाईल, त्याच्यामुळे होणार आहे. तुम्ही टार्गेट मोठे ठेवल्यामुळे ना तुम्ही तो विचार करता की मला ते अचीव्ह करायचंय, आणि ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते ऑटोमॅटिक त्यात अचीव्ह होत जातात. अचीव्ह होत जातात. म्हणजे टार्गेट ठेवा आणि अचीव्ह छोट्या गोष्टी करा. अचीव्ह करताना तुम्हाला फायनान्शियल नियोजन, तुमचे वर्कर्सचे प्लॅनिंग सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. कारण तुमचं जर नियोजन चुकलं तर त्या लेवलमध्ये तुमची कॉस्ट खूप वाढते. कुठं तुमची लेबर कॉस्ट खूप वाढलेली असते, किंवा तुमचं रॉ मटेरियल जे आहे त्याचा इंटरेस्ट वाढलेला असतो, गोडाऊनचे चार्जेस वाढलेले असतात. तो तुम्हाला बारकाईने विचार करणं खूप गरजेचं आहे. तिथं जर तुम्ही चूक केली तर बिझनेसमध्ये खूप मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हे तुमचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. सर, ह्या सर्व चर्चेनंतर जो आमचा प्रेक्षक वर्ग आहे, जो तरुण उद्योजक आहे, स्टार्टअप बिझनेसमध्ये येऊ इच्छितो, नवीन उद्योग व्यवसायात येऊ इच्छितो, त्यांच्यासाठी एक काय मार्गदर्शन राहील तुमचं? मला असं वाटतं की व्यवसाय एकदम मोठे होत नाहीत. पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करताना अगदी छोट्यातून सुरुवात करा. कारण कुठल्याही व्यवसाय अचानक मोठा होणार नाही. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा. पहिला तुमच्या कॅपॅसिटी जी आहे, तुमचं विजन मोठे असतील हरकत नाही, पण पहिले तुम्ही स्मॉलपासून सुरुवात करा. इन्व्हेस्टमेंट कमी ठेवा, फायनान्शियल नियोजन व्यवस्थित करा, प्रॉपरली कन्सल्टंट आणि CA यांचं मार्गदर्शन घ्या. आणि जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल की त्याच व्यवसायात स्टेप बाय स्टेप तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल, तुमचा सेल्स वाढत जाईल, तुमचं नेटवर्क वाढेल, मग स्टेप बाय स्टेप तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि बिझनेस वाढवा. पण पहिली सुरुवात ही अगदी स्मॉल मधून करा, जे तुमच्या आवाक्यात असेल आणि तुम्ही नियोजन करू शकता. अजून एक माझ्या मनात प्रश्न असा येतो, तुम्ही राहता पुण्याला, मिल आपली आहे राजगडच्या पायथ्याशी, भरपूर हे आहे, मग ती मिल हँडल कशी होती? तुम्ही कसं, आता तुम्ही मॅनेजमेंटचा प्रश्न विचारला, मॅनेजमेंटचं तुम्ही सांगितलं की मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे, तर एक थोडक्यात हे मॅनेज कसं होतं? आता बेसिकली आपण ह्यात काय केलेलं आहे की आपले वेअरहाऊस पूर्णपणे मिलच्या बाजूला ठेवलेले आहेत, म्हणजे दूर ठेवले. तिकडून जो जेवढा माल येतो त्या मालावर आपलं पूर्णपणे नियंत्रण असतं. तिथं सगळ्या टीम लावलेल्या आहेत कामासाठी की ते मॅनेज करून तिथून तो माल आपण घेऊन येतो. आपल्या मिलवर आल्यानंतर आपण किती माल आणलेला आहे, त्यातून आपल्याला राईस किती मिळणार आहे, ब्रोकन राईस किती मिळणार आहे, राईस ब्रँड किती मिळणार आहे, हे टेंटेटिव्ह अंदाज आलेला असतो. आणि क्लायंटला काय पद्धतीचा माल द्यायचा आहे त्याचे आपण सॅम्पल सगळ्यांचे घेतलेले असतात. इथं सॅम्पल ठेवतो. याच्यासाठी काय सॉफ्टवेअर वगैरे वापरता का? नाही, यासाठी सॉफ्टवेअरची काही गरज पडत नाही. टेस्टिंगचे काही नाही, म्हणजे इक्विपमेंट असतात. नाही, स्टॉक वगैरे मेंटेन करण्यासाठी इथं मॅनेजर इथं जे आहे आपलं, म्हणजे या मॅनेजमेंट लेवलला जे आहे, इथं काही मॅनेजर वगैरे अपॉइंट केलेत आपण, किंवा हे स्टॉकचं जे इथं जे हे होतं आपलं की त्याचं जे मॅनेजमेंट आहे स्टॉकचं, की कधी कुठं स्टॉक कोणता घ्यायचा, काय घ्यायचं, ह्याच्यासाठी ते कसं करता? बेसिकली काय होतं की आपल्याकडे 2च व्हरायटीवर आपण काम करतो, एक तर इंद्रायणी आणि आंबेमोहर. आणल्यानंतर हा पॅडी जे आहे ते आपण 2 वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये सेपरेट करून ठेवतो. म्हणजे एका साईडला आंबेमोहर लावलेली आहे, एका साईडला इंद्रायणी लावलेली आहे. ज्याची ऑर्डर असेल, म्हणजे इंद्रायणीची ऑर्डर असेल तर आपण इंद्रायणीची पॅडी प्रोसेसला घेतो. त्यातून माल किती प्रोसेसला घेतला, त्यातून माल किती अवेलेबल झाला, हे आपल्याकडे रेकॉर्ड इथं मेंटेन राहतं. आणि आपण एंड युजर हा आपण स्मॉल मध्ये देत नाही, म्हणजे कोणाला 50 किलो, 100 किलो, 500 किलो देत नाही. इथून जेव्हा माल डिस्पॅच होतो तो ऑलमोस्ट एक 10 टन प्लस माल जातो. ते रेकॉर्ड तुमच्याकडे मेंटेन राहतो, बऱ्यापैकी मेंटेन राहतं ते. मग मला एक अजून एक होतं, आपण जेव्हा एक तुम्हाला इथपर्यंत तुम्ही अभ्यास करता येतं ते आपल्याला समजतंय की छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला तुम्ही, म्हणजे सुरुवातीपासून बँक लोन, त्याचा मिळणारं व्याज, लेबर कसं हँडल झालं पाहिजे, लेबरनी कॉस्ट वाढती, मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला. स्वतःचा ब्रँड पण तुम्ही मार्केटमध्ये आणताय, बरोबर? तर मग तो ब्रँड मार्केटमध्ये आणण्यासाठी किंवा थोडंसं वाढवण्यासाठी सोशल मीडियाचा वगैरे असा थोडा वापर केला पाहिजे, तर त्याच्याबद्दल काय असं वाटतं तुम्हाला की वापर केला पाहिजे? तो उद्योजकांनी त्यांच्या बिझनेसमध्ये कसा वापर केला पाहिजे की तो फायद्याचा आहे नाहीये? सोशल मीडियामध्ये तुम्ही व्हरायटी काय करता त्याच्यावर डिपेंड आहे. काय होतं की ब्रँड हा जो आहे तो सोशल मीडियाने तर तुमचा वाढणारच, म्हणजे प्रश्नच नाहीये. पण त्याबरोबर मी असा विचार करतो की तो एंड युजरने टेस्ट केल्यानंतर त्या ब्रँडची जी पब्लिसिटी होते ती पण एक महत्वाचा पार्ट आहे. त्या एंड युजर पर्यंत ब्रँड पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया कुठेतरी कामाला येतं, तर मग ते तुम्ही अडॉप्ट करताय आता? हो, करतोय ना आपण. त्यासाठी आपण छोट्या युट्यूब चॅनल वगैरे जसं आता आहे हे आता आहे, त्यानंतर तसं काय तुमचं मार्केटमध्ये थोडंसं आपण ऍडव्हर्टायझिंग केलेली असते. ते सोशल मीडियासाठी काय एजन्सी वगैरे घ्यावी असं उद्योजकांना तुम्ही एक सांगू शकता, किंवा तुम्ही तुमचं प्लॅनिंग आहे घ्यायचं असं काही? आता प्रत्येक कसं होतं की तुमचा बिझनेस कुठला आहे सगळ्यात इम्पॉर्टंट. अगदी कसं होतं की तुमचा कस्टमर बेस एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लागणारी व्हरायटी जी आहे
आता सपोज म्हटलं की राईस, म्हणजे जर तुम्ही 100 लोक तुमच्या डोळ्यासमोर ठेवली तर आपला प्रोडक्ट ह्या 100 लोकांपैकी किती लोकांना लागतो, हा विचार सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार तुमची ऍडव्हर्टायझिंग किती केली पाहिजे हा इम्पॉर्टंट आहे. तुमचा प्रोडक्ट जर 100च्या 100 लोकांना लागत असेल तर तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग थोडी कमी करावी लागते. पण तुमचं जे प्रोडक्शन आहे तुम्ही 100 पैकी 5 लोकांना लागतं तर डेफिनेटली तुम्हाला त्यात ऍडव्हर्टायझिंग करावीच लागणार आहे. अलग लक्षामध्ये ऍडव्हर्टायझिंग सोशल मीडिया हा बिझनेसचा करावाच लागणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा सर्च हा करायचा आहे की तुमचं प्रोडक्ट हे किती लोकांमध्ये जाणार आहे, म्हणजे तुमचा जो एंड युजर आहे हा किती लोक आहे, म्हणजे तुम्हाला तो शोधण्यासाठी खूप सर्च करणं गरजेचं आहे का. जर तुम्हाला त्यात सर्चिंग जास्त असेल तर तुम्हाला ऍडव्हर्टायझिंग करावी लागते. ऍडव्हर्टायझिंग किंवा सोशल मीडियाचं ब्रँडिंग वगैरे आपण जे म्हणतो त्या गोष्टी. पण राईस वगैरे ह्याच्यामध्ये शक्यतो जास्त ऍडव्हर्टायझिंगची गरज आम्ही पाहतो. ते आशीर्वाद हे, ते पिस्तूल हे, ते कोणते ब्रँड आहेत, दावत यांचे ऍडव्हर्टाईज बघतो आम्ही, कारण की एवढे मोठे ब्रँड असून पण ते ऍडव्हर्टाईज वरती खर्च करतात. तर एक माझं असं एक वैयक्तिक मत आहे की आपण जरी छोट्या लेवलनी काम केलं तरी आपणही कुठंतरी छोट्या लेवलचं एक ब्रँडिंग, मार्केटिंग, थोडासा विचारतात येतो याच्यामध्ये काम करताना. आता बेसिकली काय होतं, दावत किंवा कोहिनूर ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ह्यांचं प्रोडक्शन स्वतःच लिमिटेड मध्येच असतं. हे बेसिकली हे आपल्यासारख्या मिलवाल्यांकडून ते प्रोडक्शन बनवून घेतात, जॉबवर करून घेतात, त्यांचं ब्रँड लावून ते सेल करतात. बेसिकली त्यांची मार्केटिंगच कंपनी आहे. आपण स्वतः प्रोडक्शन करतो. आता हे पूर्ण ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण थोडंसं त्या बाबतीत पण विचार करणारच आहोत की बाबा अजून मार्केटमध्ये आपला सेल वाढला तर आपण स्वतःच्या ब्रँडवर फोकस करणार आहे. आता प्रिपेअर करून जेवढं आपलं प्रोडक्शन आहे तो पहिल्यांदा रूटमध्ये येणं हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. काय होतं, तुम्ही ऍडव्हर्टायझिंग केली आणि उद्या जाऊन असं लक्षात की प्रोडक्शन अचानक वाढलं, म्हणजे तुमचं एक मत आहे की ब्रँडिंग आणि ऍडव्हर्टाइज केलं तर वाढू शकतं. पण जर अचानक वाढलं, आपल्या मिलच्या कॅपॅसिटीनुसार आपण 50 टन पर डे देऊ शकतो आणि अचानक ऍडव्हर्टायझिंग वाढली आणि मार्केटमध्ये जो आपण माल देतोय तो शॉर्ट पडला तर त्या नियोजनाला जे काय लागणार फंड्स आहेत तिथे आपण अडकायला नको, म्हणून थोडंसं आपण तिथं गॅप घेतलेला आहे. पण भविष्यात मात्र त्या प्लॅनिंगचा आपला विचार आहे की आपण ऍडव्हर्टायझिंग करणार आणि बल्क लेवलला, म्हणजे आज आपण 50 टन विकतोय, उद्या पर डेचा सेल आपला 500 टन ते 1000 टन असावा, हे विजन आहेच. चालू आहे. अजूनही तुम्ही मोठ्या विजननी काम करताय. ही प्रेक्षकांसाठी पण आपल्यासाठी सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. जसं मी म्हटलं की आमच्यासाठी तुम्ही हिरो आहातच. जरी तुम्ही स्वतःवरती समाधान व्यक्त करत नसाल किंवा समाधानी नसाल तरी पण तुम्ही हिरो आमच्यासाठी हे आहातच आणि एक चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला. त्याबद्दल आमच्या सर्व मंडळीकडून तुमचं आभार. धन्यवाद. सरांशी झालेल्या चर्चेत आपण सरांचा जो 0 to हिरो प्रवास होता तो आपण समजून घेतला. फॅक्टरी त्यांनी कशी उभा केली, स्टेप बाय स्टेप ते कसे पुढे गेले, फॅक्टरीची सगळी प्रोसेस, लागणाऱ्या मशिनरी, या सर्वांबद्दल आपण चर्चा केली. तर या चर्चेअंती एक आढळून आलं की सरांनी फायनान्सचं व्यवस्थित नियोजन केलं. मार्गदर्शन हे तज्ज्ञ CA ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा लोकांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं. त्याचबरोबर बँक फायनान्ससोबतच सबसिडीची जोड उद्योगाला दिली. जो सरांनी छोटा उद्योग केला त्यासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना या अंतर्गत 32.75 लाख रुपयाची सबसिडी व जो प्रोजेक्ट वाढवला, आपण एक्सपान्शन म्हणूयात त्याला, जो प्रोजेक्ट एक्सपान्शन केला त्या एक्सपान्शन प्रोजेक्टला नाबार्ड अंतर्गत 25 लाख रुपये सबसिडी सरांनी घेतली. त्याचबरोबर जे काही दोन्ही लोन घेतले सरांनी बँकेतून ते 2 लोन AIF म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड या योजनेअंतर्गत त्यांनी लोन प्राप्त केले. त्या योजनेमध्ये त्यांनी इंटरेस्टमध्ये जो बेनिफिट भेटतो तोही बेनिफिट घेतला त्यांनी. म्हणजेच सरांनी प्रकल्प उभ्या करण्याबरोबरच बँक कशी हाताळली, त्याबरोबर सबसिडीचे ॲप्लिकेशन, सबसिडी कशी प्राप्त केली, कोणत्या सबसिडीज प्राप्त केल्या, याबरोबरच की राईस मिलसाठी उपलब्ध असणाऱ्या सबसिडीज, म्हणजे जर आपण विचार केला तर अगदी छोट्या राईस मिलपासून म्हणजे 35% ॲव्हरेजली सबसिडी आहे, 25% ते 50% राईस मिलसाठी सबसिडीज आहेत. अगदी छोटी राईस मिल टाकायची म्हटलं तर अगदी 1 लाख रुपयापासून सबसिडी अवेलेबल आहेत ते 5 कोटीपर्यंत अवेलेबल आहेत. त्यामुळं ज्या उद्योजकांना या राईस मिल या व्यवसायामध्ये इंटरेस्ट आहे किंवा नवीन व्यवसाय टाकायचा आहे त्यांच्यासाठी ही झालेली चर्चा अतिशय उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. सर्व प्रेक्षकांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.